ओमकार पहिला चेंडू पुन्हा एकदा स्टॅटवर आलाय थोडासा रनअपमध्ये चुकी झाली. पहिला चेंडू राईट अँड ओव्हर द विकेट मारा करणार. यावेळेचा चेंडू गती दिली होती. चेंडूला उचली घेणार चेंडू टाकला होता. खांद्याचा वापर केला होता आणि ज्यावेळी खांद्याचा वापर गोलंदाज करताना चेंडू उचली घेत असतो आणि यावेळी मात्र विचारला पहिला प्रश्न फलंदाज अजित मुंगाजी याच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं असं म्हटलं तर वावगं ठरणे. चांगला खेळ बघायला मिळेल कारण दोन्ही संघ अतिशय तरबेज आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे खेळ करण्यासाठी माहीर असले दोन्ही संघ. आज जास्तीच्या मैदानावर फ्रंट पुढे आला. जबरदस्त टोला दिला आणि मात्र चेंडू डीप पॉइंट कडे ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर 4 धावन करता. आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय का तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय. 4 धावा मिळतात. त्या मात्र अजित मुंगाजीला तयार होता. त्याला मात्र यावेळेचा दुसरा चेंडू सुद्धा उचली येणार. खऱ्या अर्थानं ज्यावेळी तुम्ही फलंदाज जेव्हा असता आणि गोलंदाजाच्या मनातलं ओळखताना फायदा होत असते त्यावेळी बरोबर ओळखलं होतं. या फलंदाजानं बॅक फुटर गेला आणि काय जबरदस्त पंच केला चेंडू 4 धावन करता. पण तसा चेंडू यावेळी ऑन साईडच्या दिशेने चेंडू येतोय सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू जातोय सरळ समालोचन कक्षाला सलामी देताना सीमा रेषा बाहेर 6 धावा. अवघ्या 3 चेंडूमध्ये दशक फलकावर लागते. पहिलं दशक धाव फलकावर लागलं जाते. क्रिश कुशल म्हात्रे समालोचन कक्षामधून मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. यावेळी चेंडू पुन्हा एकदा फटका फसला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळी अतिशय साधा आणि सोपा झेल सुटला जातोय आणि मोबदल्यात मिळतात त्या मात्र 2 धावा. क्रिकेटमध्ये बरेच वेळा आपण बघितले साध्या आणि सोप्या गोष्टी असतात त्या हातातून नेहमी सुटतच असतात मित्रांनो. आणि वेळी तशाच झाला. क्षेत्ररक्षक तो होता अतिशय इझी झेल पकडण्यासाठी गेला आणि थोड्याच्या क्षणासाठी त्याची नजर थोडीशी दूर गेली चेंडूपासून आणि यावेळी मिळतात त्या 2 धावा. 12 धाव धावफलकावर लागल्या जातात. 12 धाव धावफलकावर लागल्या जातात. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू फक्त गेला गोलंदाजीच्या बाजूने. त्यानंतर मात्र फलंदाज सातत्याने चांगली फलंदाजी करतोय. अतिशय चांगला फटका मारला जातोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक लावलाय. 2 धाव मिळतील. 2 धावेपासून रोखू शकत नाहीत आणि सहजरित्या 2 धाव पूर्ण केल्या जातात. पहिला चेंडू निर्धाव, नंतर चौकार, नंतर षटकार, नंतर 2 आणि 2 अशा प्रकारे धावा येतात. 14 धावा धावफलकावर लागल्या जातात. चांगली सुरुवात म्हणेन. मात्र बाबा 11 बामणडोंगरी जीवदानी बामणडोंगरी या संघाच्या विरुद्ध फलंदाजी करताना अजनबी ओवले या संघानं अतिशय जबरदस्त फलंदाजी करताना दिसते. ताकद आहे ओले संघाची. ओले संघामध्ये अनेक खेळाडू घडत आहेत आणि जे नाव आहे अजनबी ओवले या संघाचं त्यांनी खरंच टेनिस क्रिकेटमध्ये अजरामर केलं असं म्हटलं तर वावगं ठरणे. बरेच वर्ष या नावाने संघ खेळत आहेत. तसेच बामणडोंगरी संघसुद्धा जीवदानी बामणडोंगरी या नावाने सुद्धा खेळत असतो. तेजस म्हात्रे यांना प्रत्येक झेलसाठी नयन हावळे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 2 नामवंत व्यक्तिमत्व आहेत. यावेळचा चेंडू फ्रंट फुटला. अतिशय चांगला फटका. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्लिअर करतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावन करता. मिळालं जीवदान याला मिळालं जीवदान या फलंदाजाला मिळालं जीवदान. मेलेला कोंबडा जिवंत झालाय गाजविल मैदान. मिळालं जीवदान याला मिळालं जीवदान या फलंदाजाला मिळालं जीवदान. क्या बात आहे मॅडी. अतिशय जबरदस्त टायमिंग बघा. झेल सुटला होता. जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचा फायदा मात्र या फलंदाजांनी उचलला आहे आणि आपल्या संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा. सुरुवात अतिशय चांगली झाली होती षटकाची पण शेवट मात्र निराशकजनक झाला. का शेवटच्या चेंडूवर आलं चौकार. पहिलं षटक संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18 बघतोय. पीठचं दुसरं षटक टाकण्यासाठी कल्पेश ठाकूर. कल्पेश ठाकूर बॅकफुटर गेला होता फलंदाज. बॅकफुटर जाऊन चेंडूला मात्र दिशा दाखवायची होती पण मात्र चेंडू ज्या गतीनं आला ते गती मात्र ओळखू शकला नाही फलंदाज. चेंडू मात्र जातो निर्धाव. जसं P1च्या षटकाची सुरुवात झाली होती निर्धाव चेंडूनं तशीच
P2च्या दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली सुद्धा निर्धाव चेंडून 18 धावा धावफलकावर लागल्या जातात. कल्पेश यावेळेचा चेंडू फ्रंट फुटर आला, गॅपमध्ये चेंडू मारलाय, एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव मिळेल का आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जातोय. दुसरं दशक धावफलकावर लागतोय आणि अजनबी ओवल्याची संघाची प्रथम फलंदाजी करताना 8 चेंडूनंतर संघाची धावसंख्या 20. अतिशय मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. बामणडोंगरी संघ आणि जासईचं मैदान नातसत परिचित आहे. या मैदानावर दर सीझनला एकतरी नंबर निश्चितच त्यांच्या खात्यामध्ये असतो. यावेळेचा चेंडू बघितला तर कव्हर रिजनमध्ये चित्ररक्षक उभा आहे, ते चेंडू पकडतो. थँक्यू सो मच अप्पा. या ठिकाणी योगेश नाईक साहेब सुद्धा उपस्थित झालेत, यांचं आम्ही स्वागत करणार आहोत. विनंती करतो योगेश नाईक साहेब, मडवी खऱ्या अर्थानं मडवी याचे जावई आहेत आणि यांचं स्वागत केलं जाईल. त्यांना वस्त्र अलंकारानं सुशोभित केलं जाते आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत. काय जबरदस्त फटका, क्रिकेटचं सौंदर्य बघायला मिळालं. लाजवाब. चला, आदरणीय सन्माननीय मनोहर कृष्णा म्हात्रे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आदरणीय सन्माननीय मनोहर कृष्णा म्हात्रे साहेब यांना सन्मानित होताना आपण पाहताय. प्रेमाचे उबदार शाळ आणि प्रेमाचं गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह. थँक्यू सो मच, आपण आलात. या स्पर्धेची शोभा द्विगुणित झाली. ओव्हर टू अप्पा सर. 27 धावफलकावर लागले जातं. काय चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. एका बाजूने हल्ले प्रत्यहल्ले करायला सुरुवात केली ती मात्र फलंदाजांनी. P2चं दुसरं षटक आहे, अतिशय चांगली धावसंख्या, मोठ्या धावसंख्येचा कदाचित पाठलाग करावा लागेल. जबरदस्त फटका, अतिशय जबरदस्त फटका. चेंडू जातोय सीमेकडे, पाठलाग केला जातोय आणि या पाठलागामध्ये जिंकला जातोय चेंडू, अर्थात चेंडू जातोय सीमा रेषाबाहेर. प्रेक्षकांच्या भेटीसाठी 4 धावा. दोन षटकं संपली जातात. 31 धावा धावफलकावर बघायला मिळतात आणि दोन्ही षटकांचं जर आपण साम्य बघितलं तर दोन्ही षटकांना सुरुवात निर्धाव चेंडूने झाली होती, पण दोन्ही षटकांचा शेवट झाला तो 4 धावेनं, चौकारानं झाला. हे साम्य बघायला मिळालं. पण दोन्ही षटकं अजनबी ओवल्याच्या बाजूने गेली असं म्हटलं तर वाहू शकत नाही, कारण एक मोठी धावसंख्येचा पाठलाग आता इथून बामणडोंगरी संघाला करावा लागेल असं सध्या तरी चिन्ह दिसतंय. पण 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकामध्ये कमबॅक करण्याची संधीसुद्धा बामणडोंगरी संघाच्या गोलंदाजांना असेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल, सातत्यानं निर्धाव चेंडू फेकावे लागतील आणि भूलभुलैयामध्ये अडकावं लागेल अजनबी ओवली संघाला. पण ओवली संघाची ज्याप्रमाणे जोडी खेळतोय, एक मोठी धावसंख्या उभारण्याचं स्वप्न त्यांना मध्ये दिसू लागलंय आणि त्या स्वप्नांचा ते पाठलाग करणार. आदित्य पाटीलचा पहिला चेंडू फ्रंट फुट होऊन चेंडूला फक्त दिशा दिली, 1 धाव मिळेल. प्रमोद घरत एक जबरदस्त फलंदाज आपण बघितलं, त्याची फलंदाजी अनेक वेळा आपण बघितली. यावेळी सुद्धा जासईच्या या मैदानावर ऐतिहासिक मैदान आहे, हुतात्म्याच्या रक्तानं पावन झालेली भूमी आहे. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 32 धावा. 13 चेंडूंचा फक्त खेळ झाला आहे आणि 32 धावा बघायला मिळतात, म्हणजे मोठी धावसंख्येच्या दिशेनं इकडं ओवला संघ चालला. यावेळीचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली दिशा दाखवते गोलंदाज. सुरुवात तर चांगली झाली आणि यावेळी मात्र मिळेल ती फक्त 1 धाव. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय. दरम्यानच्या काळात मिळते 1 धाव. मगाशीपासून 2 षटकामध्ये आक्रमण केलं होतं ना फलंदाजांनी, ते 2 चेंडूवर थोडंसं थांबवलंय असं म्हटलं तर वावगोट. थोडीशी जर विचार केला तर चांगल्या प्रतीची गोलंदाजी या गोलंदाजाकडून बघायला मिळते. धावसंख्या 33, बिनबाद 33. उलटा चेंडू पुन्हा एकदा, पण या चेंडूचा फायदा प्रमोदला नीटसा उचलता आला नाही. का चेंडू त्याला मिडविकेट क्षेत्रामध्ये टोलवायचा होता, पण चेंडू हलवार फेकला होता, गती काढली होती चेंडू. पण 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 33. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. सातत्यानं 2 षटकामध्ये आपण बघितलं धावसंख्याचा ओघ लागला होता. 31 धावा झाल्या होत्या 3 चेंडूमध्ये. थोडासा यावेळचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंजाकडून केला जातोय. 1 धाव अवंतरच्या स्वरूपाने मिळली जातोय. 35 धावा धावफलकावर लागलं जात आहे. चांगली धावसंख्या उभारली, चांगला पाया रचलाय इथं. मात्र अजनबी ओवले संघाच्या या फलंदाजांनी सलामीची जोडी काय जबरदस्त खेळली आणि आत्तापर्यंत या सामन्यामध्ये बघितलं ना तर
वर्चस्व राखलंय या इनिंगमध्ये. यावेळी चांगला चेंडू आडव्या बॅटने चेंडू मारायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा किंचितसा बाहेर निघाला. काय लाजवाब गोलंदाजी करतोय. आत्तापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडूमध्ये धावा दिल्यात. अवांतर 1च्या स्वरूपाने 4 अवघ्या धावा. निश्चितच पहिले 2 गोलंदाजी करामती केली होती, ती मात्र करामत करतोय गोलंदाज. हा विकेट मिळाली नसेल पण मात्र नियंत्रण राखलंय, नियंत्रित ठेवलंय या दोन्ही फलंदाजांना. चेंडू बॅटची कडा घेऊन हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळी मात्र पहिली विकेट जाईल मैदानाच्या बाहेर. अभिजितला 10 धावसंख्येवर जीवनदान मिळालं होतं. त्यानंतर मात्र 29 धावांची खेळी, जबरदस्त खेळी केली. जितकं कौतुक अभिजितचं तितकंच कौतुक या गोलंदाजाचं करीन का ज्या क्षणाला तो गोलंदाजीला आला त्यावेळी ओवळे संघ अतिशय बहारदार फलंदाजी करत होता आणि मात्र त्यांच्या फलंदाजांना रोखलंय त्यांनी. नुसतं रोखलं तर मात्र अभिजितला जो आक्रमक झाला होता त्याला मात्र अजितला मात्र मैदानाच्या बाहेर पडला. नवीन फलंदाज येतोय सूरज मुंगाजी. सूरज येतोय खेळण्यासाठी. आपल्या षटकाचा पुढचा चेंडू. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. वेग आणि वेग बघायला मिळाला. काही संमिश्र गोलंदाजीकडून बघायला मिळाली. कधी वेग दिला, कधी स्लोअर डिलिव्हरी, यार्कर चेंडूचा वापर केला. आणि बऱ्याच वेळेला आपण बघतो की क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे फलंदाज अनेक तंत्रांचा आणि मंत्रांचा वापर करतात त्याप्रमाणे गोलंदाजसुद्धा अनेक तंत्र शोधून काढलेत. प्रत्येकावर उपाय असतो हे मात्र गोलंदाजीने दाखवलं. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपला जातो आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये अजनबी ओवळे संघाने धावसंख्या जमली ती 35. जाऊया डीजे कडे थोडं. त्याला क्रिकेट असे नाव आहे. तसं पाहायला गेलो तर हा फक्त खेळच आहे, पण खेळताना जणू युद्धाचा आव आहे. त्याला क्रिकेट असे नाव आहे. जी सरता सरत नाही, कधी संपत नाही, अशी ज्यात फक्त जिंकण्याची हाव आहे त्याला क्रिकेट असे नाव आहे. जरा स्पीडअप करायचं. कल्पेश ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी येते. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक फेकण्यासाठी. यावेळी चेंडू मोठा मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज कल्पेश चेंडूपर्यंत पोहोचेल का, पण यावेळी चांगला प्रयत्न केला होता. 1 धाव मिळते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. प्रमोद आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली कारण माहिती आहे की आता फक्त 11 चेंडूंचा खेळ वरती. 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या तर बामणडोंगरी संघ सुद्धा तितक्याच ताकदीचा संघ आहे. 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 37. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 37 धावपलकर बघायला मिळतात. चांगलं क्रिकेट सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यावेळी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजीचा विचार केला. चांगली गोलंदाजी आता मात्र सावरलाय बामणडोंगरी संघ. बामणडोंगरी संघाला सातत्याने जरी विकेट मिळालेल्या नसल्या तरी 3ऱ्या षटकापासून बामणडोंगरी संघाच्या गोलंदाजांनी पदार्पण करून दिलंय, नियंत्रित मारा केलाय आणि त्यामुळे ओवळे संघाला मोठी धावसंख्या जो वेध लागले होते त्याला कुठेतरी अंकुश लावला. यावेळचा चेंडू बघा. या 4थं षटक चालू आहे. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना कल्पेश ठाकूर प्रमोद सारख्याला डिफेन्सिव्ह खेळायला भाग पडतं. म्हणजे यावरून गोलंदाजी किती उच्च दर्जाची चालली ते सुद्धा आपल्याला समजू शकते. 1 धाव आणखी जोडली जातोय. 38 धावपलकावर लागल्या जातात. एक मोठी धावसंख्येचा पाठलाग करायला लागेल का असे चित्र निर्माण होतानाच ज्यावेळी गोलंदाजीला आला तो आदित्य पाटील आणि काय अफलातून गोलंदाजी केली आणि त्याच्यातून आता मात्र प्रेरणा घेतली कल्पेशनी आणि चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी चेंडू बॅकफुटर आलाय. जबरदस्त प्राल केला जातोय. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेषा बाहेर. चौकार. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान आणि एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनी शक्ती आणि बुद्धीचं संगम झालेली देवता अर्थात हनुमंतरायाला सुद्धा नमन केले जाते. या शृंखलेच्या माध्यमातून या गीतातून 42 धावपलकावर लागल्या जातात. ज्या फटक्याची वाट बघत अजनीबा ओवळ्याचे सर्व समर्थक तो फटका मात्र आलाय. काय जबरदस्त शॉट खेळला होता. यावेळी चांगली चेंडू टाकला होता. तेजस म्हात्रे संघाचे कर्णधार आहेत. त्यांच्याकडे चेंडू गेल्या दरम्यानच्या काळात मिळते ती 1 धाव. एका धावाने संघाचा धावपलक खाल्ला जातोय. 43 धावा धावपलकावर लागतं. एक फलंदाज बाद झाले. 43 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4थ्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. अद्याप शेवटचा चेंडू बाकी आहे. 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फ्रंट पुढे आलाय. लॉंगा प्रिजनमध्ये गचाळ क्षेत्ररक्षण. त्याचा परिणाम असा झाला जिथे 1 धाव तिथे मिळाले जातात तेव्हा मात्र
4 धावा. सत्तेचाळीस धावपलकावर लागल्या जातात. जशाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य प्रत्येक वेळी यशस्वी का झाले तर अखंड सावधानता त्यांच्यामध्ये होती, अखंड सावधान. आणि आताचा क्षेत्ररक्षक सावधान नव्हता, त्याला वाटलं सहज चेंडू पकडेल, पण सहज काही नसतं. आणि निश्चितच जिथं 1 धाव पाहायला मिळायला पाहिजे तिथं मिळालं तर 3 धावा. म्हणजे गोलंदाजांचं प्रेशर केलं होतं ना, प्रेशराईज केलं होतं फलंदाजानं, तर प्रेशर कुठंतरी थोडंसं रिलीज झालं असं वाटतंय. आणि संघाची धावसंख्या धावपटला लागते ती मात्र 47 धावा. शेवटचं षटक फेकण्यासाठी भानुदास म्हात्रे नातं तसं जवळचं आहे या मैदानाशी आणि प्रेक्षकांची सर्वांचा आवडता खेळाडू आहे. जासेमध्ये फार कौतुक केलं जाते खेळाडूचं. यावेळीचा चेंडू आडव्या बॅटनं मारण्याचा पुन्हा प्रयत्न करतात. चेंडू पडल्यानंतर थोडासा चेंडू किंचितसा वळतो, बाईचा इशारा पंचाकडून येते. 1 धाव मिळले जात आहे. 48 धावा धावपलकावर लागल्या जातात. प्रमोद घरातला आता मात्र आपल्या बॅटचा तडाखा दाखवावा लागेल, कारण चेंडू फक्त 5 बाकी आहेत. चेंडू अतिशय चांगला फटका फ्रंट पुढे आला आहे. स्ट्रेट टू बॉलर, बॉलरच्या डोक्यावर चेंडू मारला जातोय सीमा रेषा बाहेर. 6 धावां करता. ही धून ऐकलीत अमित म्हात्रे उरण समाज असंचे शिलेदार यांची धून आपण ऐकलीत. यांचे चेंडू आता मात्र जसं काही म्हटलं तसंच घडायला लागलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. प्रेक्षकांच्या भेटीसाठी 6 धावां करतात. बॅक टू बॅक 2 षटकार येतोय. आता काय रणनीती असेल भानुदास सिंह. यावेळी हलवार चेंडू फेकला होता, गतीपर्यंत केलं तर तेजस म्हात्रे आणि मात्र पकडला झेल आणि नयन हावळ यांच्याकडून मिळाले जाते त्यांना बक्षीस. 200 रुपयाचं बक्षीस. नयन हावळ यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस मिळलं जातं. क्रिकेट क्षेत्रामध्ये दोघांची सुद्धा नाव आहेत. एक आयोजनामध्ये चतुर आणि चाणाक्ष, आणि इकडं मात्र नयन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असले लोगो मास्टर म्हणून परिचित असले नयन हावल. निश्चितच प्रमोदचं कौतुक केलं जाते. संघाची धावसंख्या धावपट लागते 60. नवीन फलंदाज मैदानात येतोय रोशन मुंगाजी. भानुदासला मात्र सफलता प्राप्त झाली. 2 षटकार लगातार लागल्यानंतर भानुदासने केलेली गोलंदाजी, मिळालेली विकेट महत्त्वाचे. यावेळीचा चेंडू आडव्या बॅटने चेंडू मारला. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही असं वाटते कदाचित, पण फेकी अतिशय खराब. आणि यावेळी मात्र बामणडोंगर संघाचं बघितलं क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ झालं की कदाचित ते सहजतेने क्षेत्ररक्षण करतं की काय, किंवा आज दिवसभर कुठेतरी मॅचेस खेळून आल्यामुळे थकवा जाणवते की काय, असंच चित्र मात्र मैदानात आपल्याला बघायला मिळते. 2 धाव मिळतात. संघाची धावसंख्या धावपटावर लागते ती मात्र 62 धावा. मोठा फटका, मोठा प्रहार. चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाठवलाय. पुन्हा एकदा लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी 6 धावां करता. हॅलो 68 धावा धावपलकावर लागल्या जातात. अतिशय चांगली धावसंख्या ज्याप्रमाणे बघतो पहिल्या 2 षटकामध्ये 31 आल्या होत्या, त्यानंतर 2 षटकामध्ये मला वाटते 16 आल्या होत्या. त्यानंतर मात्र शेवटच्या षटकात कसं कॅश करावं हे अजनबी ओवल्याने दाखवलं आणि शेवटच्या षटकामध्ये भानुदासवर केला हल्ला आणि तिथून मात्र धावा जमवल्या त्या मात्र 21 धावा. त्यामुळे धावसंख्या बघायला मिळेल ती मात्र 68 धावा धावपलकावर लागल्या आहेत आणि 69 धावांचा पाठलाग करावा लागेल तो बामणडोंगरी संघाला. आणि तो कसा पाठलाग करतील, कुठले खेळाडू असतील आक्रमण करतील, कुठले खेळाडू कशा प्रकारे खेळतील हे सांगण्यासाठी मायक्रोफोन आमंत्रित करतोय पुन्हा एकदा जासेचा गोडाच प्रवीण म्हात्रे यांच्याकडे. तोपर्यंत जाऊया DJ. शेठ म्हात्रे आहे स्पॉन्सर तो हक्काचा.
संघ नावाचा जासई गावात ओपन झाला वडवी 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला निखिल शेठ दीपक शेठ आहे जीवाचे जीवलग सारे संकेत ठाकूर आनंद शेठ म्हात्रे आहेत संघाचे मान राखणारे माणिक शेठ म्हात्रे हाय संगतीला संघाला पाठिंबा त्याने हो दिला नितीन मडवी अध्यक्ष झाला संघाला पाठिंबा त्याने हो दिला लागलाय संघाचा नाव योगा जायला मडवी 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला मडवी 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला झाला रे झाला बोलबाला झाला रे झाला बोलबाला झाला रायगड जिल्ह्यात जासई गावाला रायगड जिल्ह्यात जासई गावाला मडवी 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला मडवी 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला मडवी 11 क्रिकेट संघ नावाचा जासई गावात ओपन झाला धन्यवाद डीजे. अतिशय अप्रतिम आणि सुमधुर कर्णमधुर असं संगीत आपण 3 दिवस डीजे मॅडीच्या माध्यमातून ऐकत आहात. तसेच साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून प्रेम वाघमारे, गुरु पाटील कॅमेरामन, गणेश ढवळे कॅमेरामन यांनी अविरत अविश्रांत मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत. त्यांचं देखील आभार, कारण निश्चितच ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम आणि आमच्यासारख्या छोट्या समालोचकांचा आवाज प्रेक्षकांच्या भेटीला पोहोचवण्याचं काम, घर बसल्या ही स्पर्धा पाहण्याचं भाग्य आज विज्ञान तंत्रज्ञानामधील या प्रगतीमुळे सहज साध्य होत आहे. आणि त्यांचा देखील या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आहे. त्यांचं देखील अरे बॉल जुनं काय नवीन घ्यायचं असतं, जुनं काय झालं ते आता लोंबळायला लागले. चला लवकरात लवकर तसेच विनंती असेल बामणडोंगरी गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व प्रशांत नाईक साहेब, आपण देखील अतिथी कक्षामध्ये या मडवी 11 क्रिकेट क्लबच्या वतीनं, या आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न होण्यासाठी या. अद्याप पुढचे 2 सामने खेळायचे आहेत. पंचांनी सुद्धा लक्ष द्यायचं, खेळाडूंनी सुद्धा सहकार्य करायचं आहे. स्पीडअप करा जरा. अद्याप 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि ते आजच झाले पाहिजे. उद्या फायनल डे आहे, आपला 4था दिवस आहे. त्यामुळे सर्वांनी डोक्यामध्ये ठेवा, तुम्हाला खेळ तर करायचाच आहे, जिंकायचं तर आहेच, त्यासाठी रणनीती बनवायची, पण डोक्यामध्ये ठेवा की आमचा वेळ वाचवायचा आहे. ओव्हर टू प्रवीण म्हात्रे. निश्चितच 69 धावा म्हणजे एक मोठं लक्ष बामणडोंगरी संघापुढं आहे. पण या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र संदेश गोंधळे आणि तकदीर पाटील इन फॉर्म जोडी मैदानात सलामीवर म्हणून आलेली आहे. चांगला चेंडू होता, सन्मान दिला चेंडूला, परंतु 1 धाव निश्चित रूपानं मिळेल. आणि या एकेरी धावेनं संदेश गोंधळी आणि बामणडोंगरी संघ, बाबा 11 जीवदानी बामणडोंगरी संघ यांचं देखील खातं खोललं जाईल 1 या धावसंख्येने. 69 धावांचं 5 षटकामध्ये एक मोठं लक्ष गाठायचं आहे. निश्चितच आज
दिवसभरात आपण पाहिलं असेल सेकंड इनिंगमध्ये रन चेस करताना काहीशी अडचण निर्माण होते, परंतु इथं तकदीर पाटील बामणडोंगरी संघाचं नशीब बदलेल का, कारण बऱ्याच सामन्यामध्ये त्यानं ते करून दाखवलंय. अतिशय चांगला फटका मात्र हवेमध्ये अलगद झेलला जातोय. तकदीर पाटील, रोहन मुंगाजीला मिळालेली ही पहिली सफलता. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठी बघ, पहिलं. विचार केलात तर आता आपण जो आवाज ऐकलात दशरथ पाटील सरांचा, जवळपास गेली 30 वर्षहून अधिक काळ या आवाजानं भुरळ घातली आहे क्रिकेट शौकीनांना. तर दशरथ पाटील सरांचा आवाज आपण आताच ऐकलात. तर तिसऱ्या फलंदाजाचं काम पाहण्यासाठी नवीन फलंदाज रोहित म्हात्रे मैदानात जातोय. निश्चितच एक मोठं लक्ष गाठायचं आहे. संघ काहीसा अडचणीत आहे, परंतु कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या खेळाडूची चांगली कामगिरी पाहायला मिळते, ती कामगिरी मात्र चिरकाल स्मरणात राहत असते. कारण परिस्थिती अनुकूल असताना चांगली कामगिरी करणारे बरेच खेळाडू भेटतील, परंतु जेव्हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एखाद्या खेळाडूची चांगली कामगिरी होते ती चिरकाल स्मरणात होते. दरम्यानच्या काळात एक चांगला देखणा दिमागदार चौकार येतोय. या 4 धावांनिशी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 धावांवरती. 1 बाद 5. निश्चितच रोहन मुंगाजी म्हटलं तर अजनबी ओवळे संघाचा एक मुख्य अस्त्र म्हणून ज्याची गणना केली जाते तो रोहन मुंगाजी. या षटकामध्ये अद्यापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आहे. 3 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात, 1 सफलता देखील मिळवली. निश्चितच तसं म्हटलं तर संमिश्र असं षटक आहे. अद्यापर्यंत फेकले 3 चेंडूत पाहिलं तर, आणि उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी असताना आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि पुन्हा एकदा मात्र अलगद फलंदाज संदेश गोंधळी अडकला या सापळ्यामध्ये. एक चौकार जरी या षटकामध्ये पाहायला मिळाला असला तरी 2 सफलता देखील मिळवल्या आहेत. निश्चितच चांगली गोलंदाजी म्हणता येईल रोहन मुंगाजी या खेळाडूची, कारण आपण विचार केला तर 69 धावांचं टार्गेट म्हणजे एक मोठं टार्गेट आहे. आणि या मोठ्या टार्गेटचं रक्षण करताना, टार्गेट चेस करताना मात्र दमचक सुरुवातीच्या षटकामध्येच उडालेली दिसते. बाबा 11 जीवदानी बामणडोंगरी संघाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तामध्ये बाद झालेत. खरं तर एक मोठी भागीदारी होणं खूप गरजेचं आहे. धावा येत राहतील पण एक मोठी भागीदारी होणं गरजेचं आहे, कारण षटक चालू आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. अतिशय चांगला चेंडू फलंदाज कल्पेश ठाकूरला लेग साईडला खेळून काढायचा होता अक्रॉस द लाईन, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क काही होऊ शकला नाही, कारण गोलंदाजी मात्र चांगली होते रोहनची. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. निश्चितच फक्त 5 धावा आल्यात. एक चौकार जरी आला असला तरी फक्त 5 धावा, म्हणजे एक किफायतशीर असं षटक. सुरुवात मात्र चांगली करून दिली आणि एक चांगला चेंडू आहे असं वाटत असताना मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, म्हणजेच एक अवांतर धाव जोडली जाईल बामणडोंगरी संघाच्या खात्यामध्ये. या एका अवांतरच्या साहाय्यानं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावांवरती. 69 धावांचं लक्ष, मोठं लक्ष गाठायचं आहे. एक चांगली सुरुवात होणं गरजेचं होतं. इथं मात्र काहीसा बामणडोंगरी संघ बॅकफुटवर आलाय असं वाटत असताना मात्र एक चांगला देखणा दिमागदार षटकार पाहायला मिळालाय कल्पेश ठाकूरच्या बॅटमधून. पोरी तू सपनात ये ना, आपले जुने जाग्यावर भेटना. पोरी तू सपनात ये ना, आपले जुने जाग्यावर भेटना. अगं बोट दिसी आलू काल, पुरी तुझ्या घालवलास काल. आलू मी तेरा तिना ना, जग मला भेट दिसेना. आलू मी तेरा तिना ना, जग मला भेट दिसेना.
डोंगराचे झाडाखाल भेटना ग दुपारचे नदीवर येना ते उंबराचे झाडाखाल भेटना अग तुझी मला धीट लागली ना मला तुझी चट लागली आलो मी दुसरं षटक घेऊन आलाय नवीन गोलंदाज रोहन मुंगाजी याचं एक षटक यशस्वी षटक वाटत असतानाच मात्र शेवटच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार पाहायला मिळाला कल्पेश ठाकूरच्या बॅटमधून आणि निश्चितच अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल कारण धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा आहेत धावा येणं खूप गरजेचं आहे. 69 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पैकी 12 धावा पहिल्या षटकामध्ये झालेल्या आहेत. निश्चितच चांगली सुरुवात म्हणता येईल. अतिशय चांगला फटका यावेळी मात्र एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू पकडेल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करण्याची पुरेपूर संधी होती. ती संधी साधली जाते आणि एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावेनं 13 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. निश्चितच प्रयत्न केले जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून आणि अशा प्रयत्नांचीच गरज आहे. तर ओळे संघाकडनं गोलंदाजांकडनं देखील शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. धावसंख्येला मोठी जरी असली टार्गेट मोठं जरी असलं तरी मात्र निश्चितच फटकेबाजी करावी लागेल बामणडोंगरी संघाच्या फलंदाजांना कारण एका षटक आणि काही चेंडूंचा खेळ झाला. 13 धावा धावफलकावरती आल्यात. आणखी एक चांगला चेंडू यावेळेस मात्र फलंदाज कल्पेश ठाकूरला काही समजला नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. धावसंख्या स्थिर 13 धावांवरती 69 धावांचं लक्ष गाठायचं आहे. इथं मात्र पहिल्याच षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा आणि रोशन मुंगाची देखील सुरुवात चांगली करतोय ओळे संघासाठी. विचार केला तर षटकामागत जवळपास 14च्या सरासरीनं धावा करायच्या आहेत. यावेळेस मात्र एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. पायचीच हलकंसं अपील होतं पंचांनी फेटाळून लावलंय. एक धाव मिळते. आणखीन एक धाव जोडली जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचली 14च्या घरात. 2 बाद 14. सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर मात्र काहीशी अडखळती सुरुवात झाली होती बामणडोंगरी संघाची. त्यातून सावरण्याचा प्रयत्न मात्र रोहित म्हात्रे आणि कल्पेश ठाकूर ही जोडी करत असताना दिसत आहे. निश्चितच एक मोठी पार्टनरशिप झाली तर पुन्हा एकदा बामणडोंगरी संघाला या सामन्यामध्ये प्रवेश मिळेल. रोशन मुंगाचे 3 चेंडू फेकतो. 3 मध्ये फक्त 2 धावा आल्या आहेत. चांगला फटका मारलाय. चेंडू मात्र सीमारेषेकडे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय क्षेत्ररक्षकाकडून. त्यामुळे एका धावेवरच समाधान मानावं लागेल आणि या एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावांवरती. षटक चालू आहे. दुसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या झाली 15. आणखी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा धावफलकावरती लागलेत. निश्चितच काहीसा अपेक्षेपेक्षा कमी जरी धावसंख्या दर्शवत असला तरी मात्र फलंदाज रोहित आणि कल्पेश ही जोडी मात्र चांगली कामगिरी करताना दिसत आहे. मोठा फटका खेळला गेला. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि कल्पेश ठाकूर देखील होतोय जेलबाद. अप्रतिम गोलंदाजी मात्र रोशन मुंगाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. निश्चितच आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय नवीन फलंदाज भानुदास म्हात्रे. या मैदानावरती मोठमोठ्या अनेक खेळी केल्या आहेत परंतु आज संघाला खरी गरज आहे भानुदास म्हात्रेच्या बॅटमधून धावा येण्याची. त्या भानुदासनं जर धावा केल्या संघाला विजयपथावर नेलं तर निश्चित रूपानं पुन्हा एकदा बामणडोंगरी संघासाठी सुवर्ण क्षण ठरेल. अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. या चेंडूवरती मिळवली जाईल 1 धाव. या एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावांवरती. 2 षटकं संपले. 2 षटकामध्ये 16 धावा आल्यात. 69 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. आता मात्र उर्वरित 3 षटकं म्हणजे 18 चेंडू आणि 53 धावांची मोठी मजल मारायची बामणडोंगरी संघाला. निश्चितच आव्हान कठीण जरी असलं तरी अशक्य नक्कीच नाहीये कारण या मैदानावर आपण नेहमीच म्हणतो की या मैदानावरती कुठलाही स्कोअर सेफ स्कोअर म्हणून गणला जात नाहीये कारण या मैदानाने
100 धावा होताना पाहिल्यात, चेस होतानाही पाहिल्यात. या मैदानानं अंडर 19च्या सामन्यामध्ये वैष्णव भोईर आणि मनीष घरतची 147 धावांची ओपनिंग पार्टनरशिप देखील 5 षटकामध्ये पाहिलेली आहे. म्हणजे धावांसाठी प्रसिद्ध असलेलं हे मैदान आणि या मैदानावरती धावा करणं, चेस करणं देखील शक्य होत असतं, परंतु त्यासाठी आपल्या मनगटातली ताकद आपल्याला पणाला लावावी लागेल आणि अतिशय चांगली फलंदाजी करावी लागेल. ती फलंदाजी भानुदास म्हात्रे आणि रोहित म्हात्रे ही जोडी करणार का? कारण गरज आता संघाला आहे ती 18 चेंडूमध्ये 53 धावांची, म्हणजे जवळपास षटकामागं 17हून अधिक धावा करायच्या आहेत. त्यामध्ये 2 मोठे फटके किमान येणं खूप गरजेचं आहे. निश्चितच तिसरा गोलंदाज वापरला जातोय सतीश म्हात्रे. सतीश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर येतोय. याचा पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. पंच राजेंद्र घरत सर अवांतर घोषित करतायत. या एका अतिरिक्त धावाने धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावांवरती. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखी मोठी मजल बामणडोंगरी संघाला मारची आणि ती क्षमता नक्कीच भानुदास आणि रोहित या फलंदाजामध्ये आहे. गरज आहे ती क्षमतेनुरूप खेळ करायची, चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि चेंडू आपल्या मनाजोगा आला तर त्याच्यावर मोठा हिट मारणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे. कारण प्रत्येक षटकामागं किमान 2 मोठे फटके आले तर मात्र शेवटच्या षटकामध्ये जरी 20 धावा जरी राहिल्या तरी 20 धावांचा देखील पाठलाग शक्य आहे. पाहूया मैदानामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. कारण आपण विचार केला तर जर तरचा हा क्रिकेटमध्ये काही महत्त्व नसतो, परंतु असं म्हटलं जातं की जर तरचा विषय नसेल तर क्रिकेटमध्ये देखील काही अर्थ नाही. यावेळीच मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सतीश म्हात्रे देखील चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू जरी अवांतर टाकला होता तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती अवांतर चेंडू टाकल्यानंतर की दिशा काहीशी भरकटली की काय, तदनंतर मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी. रोहित म्हात्रे बराच काळ क्रीजवर सुरक्षित आहे. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र फेकी देखील तितकीच चांगली होती, पण गोलंदाजाला चेंडू नीटचा गॅदर करता आला नाही. काहीसा धोका संभवला असता बामणडोंगरी संघाच्या रोहित नामक फलंदाजाला. पुनश्च एकदा भानुदास मात्र स्ट्राईक एंडला येतोय. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. बऱ्याच धावा आणखी हव्या आहेत. 50 धावांची आणखी आवश्यकता आहे. एक मोठी इनिंग इथं मात्र खेळावी लागेल आणि ती इनिंग भानुदास मात्र खेळणार का याचा इथं मात्र शुभारंभ तर केलाय. चेंडू पाठवलाय सीमारेषेबाहेर 6 धावन करता. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला आणि अशाच फटक्यांची गरज आहे. ती सुरुवात मात्र भानुदास म्हात्रे करतो इथं आणि अशाच फटक्यांची गरज मात्र यावेळी संधी निर्माण झाली होती. मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 13 चेंडू बाकी आहेत आणि 13 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 44 धावा. या षटकातील हा शेवटचा चेंडू. 44 धावांची आणखीन आवश्यकता आहे. निश्चितच बामणडोंगरी संघाची काहीशी संथ सुरुवात म्हणावी लागेल. आणखीन एक चांगला चेंडू. सतीश म्हात्रेचं हे षटक संपतंय. या षटकामध्ये धावा आल्या 9, फक्त 9 धावा आल्या. आता मात्र उर्वरित 2 षटकं म्हणजे 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. हॅलो, जरा लवकर जरा सहकार्य करा. वेळ खूप कमी आहे आपल्याकडं. दोन्ही संघांना विनंती सहकार्य करा जरा. प्रवीण, चला जेवढ्या लवकरात लवकर शक्य होईल तेवढा लवकरात लवकर खेळ चालू करायचा आहे.
नवीन गोलंदाज वापरला जातोय रोशन मुंगाजी. मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपाने एका अतिरिक्त धावेने सुरुवात करतोय. एक धाव आणखी जोडली जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचले 26 धावांवरती. हॅलो, दरम्यानच्या काळात सन्माननीय अतिथी आणि आमचे सर्वांचे प्रेरणास्थान माणिक शेठ म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. प्रवीण. आणखीन एक अवांतर चेंडू. पंच प्रशांत माळी सर यांचा इशारा येतोय. आणखीन एक अवांतर चेंडू. धावसंख्येमध्ये आणखी एक धावेने भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 धावांवरती. 27 धावा, 12 चेंडू आणि आता मात्र 42 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र चांगला चेंडू म्हणता येईल, कारण निर्धाव चेंडू जातोय. फलंदाजाचा बॅकफुटवर जात पंच करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो साप अपयशी ठरलाय, कारण चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होऊ शकला नाही. 11 चेंडू 42ची आवश्यकता. 11 चेंडू 42. एक मोठी पार्टनरशिप, मोठी भागीदारी हवी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाकडे. मात्र या चेंडूचं काही उत्तर नव्हतं. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर 27 धावांवरती. इथं मात्र काहीशी नाजूक अवस्था हळूहळू करताना मात्र ओळे संघ दिसतोय बामणडोंगरी संघाची. जे फास आवडल्यागत मात्र हळूहळू करतायत. हळूहळू बामणडोंगरी संघाच्या हातून सामना निष्ठून चाललाय की काय असं वाटत आहे. निश्चितच 4-5 मोठे फटके जर आले तर सामन्याचं चित्र पालटू शकतं. यावेळेस मात्र चांगला फटका खेळला गेलाय, परंतु या फटक्यावरती 1 धाव मिळेल कदाचित फक्त. आणि 1 धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोचले 28 धावांवरती. 10 चेंडू 9 चेंडू 41 धावांची गरज. 10 चेंडू 42ची गरज असताना आली ही सिंगल. आता मात्र 9 चेंडू आणि 41 धावांची गरज. 9 चेंडू 41 धावांची गरज. सुरुवातीच्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा. तदनंतर मात्र काहीशी पडझड होताना दिसले. मोठा फटका खेळलाय, मात्र चेंडू जातोय सीमारेषेलगत, जमिनीलगत घरगलत. 1 धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. या एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 29 धावांवरती. 8 चेंडू 40 धावा. निश्चितच आव्हान खूप आता मोठं वाटायला लागलंय. 8 चेंडू 40 धावा. निश्चितच फटकेबाजी करण्याचं स्वातंत्र्य मात्र गोलंदाजानं काही दिलेलं नाही अद्याप. तो फार मोठी फटकेबाजी बामणडोंगरी संघाच्या फलंदाजांना काही करता आलं नाही. अपवाद भानुदासच्या एका षटकाराचा आणि रोहितच्या एका षटकाराचा. आणखीन एक चेंडू लॉंगअपचा क्षेत्ररक्षक येऊन अडवतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल आणि या एका धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 30 धावांवरती. 30 धावा धावपळकावरती लागल्या. 4थं षटक प्रगतीपथावर. 4थं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू या अतिशय चांगला फटका होता. हा चेंडू जाईल सीमारेषे पार, चौकार. चला स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा. चांभारली संघाचा कर्णधार येऊन राहायचं आहे. चांभारली संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हावं, जे कोण लगेचच आपला सामना चालू करायला वेळ मिळेल. आणि यातून जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार आहे ना, त्यांनी लगेचच समालोचकाशी संपर्क साधायचा आहे. या सामन्यातून जो संघ जिंकेल, मग तो बामणडोंगरी असो की ओवळा असो, तुम्ही मैदानात राहता इथून डायरेक्ट धाव मारायची इकडे आमच्या समालोचक कक्षामध्ये सहकार्य करायचं. ओलेगाव म्हणजे बघितलं टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. बामणडोंगरी सुद्धा. विनंती असेल आणि सहकार्य करणारे दोन्ही संघ आहेत. स्पीडअप करायचे थोडं. शेवटचे 6 चेंडू 35 धावांची आवश्यकता. म्हणजे 6ही चेंडू मोठे फटके खेळावे लागतील. 6 चेंडू 35 धावा. मोठं लक्ष आहे, मोठं टार्गेट आहे. नवीन गोलंदाज साजन मुंगाजी गोलंदाजीसाठी येतोय. 35 धावा तसं म्हटलं तर खूप मोठं पाठबळ धावसंख्येचं आहे. शेवटचं षटक 35 धावांची आवश्यकता. सामना आपण विचार केला तर पहिल्या षटकाच्या सुरुवातीला असं वाटलं होतं की कदाचित प्रतिकार करेल बामणडोंगरी संघ, परंतु काहीसा डोईजड होताना दिसतोय सामना. अतिशय चांगला फटका मात्र यावेळी 6 धावांकरता चेंडू पाठवला आहे. सहा चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता असताना आला हा षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या उसळी घेते. धावसंख्या जाऊन पोचले 40 धावांवरती. 5 चेंडू 29 धावांची गरज. 5 चेंडू 29 धावा. 5 मोठे फटके. हे 5 मोठे फटके जर या फलंदाजाच्या बॅटमधून आले तर मात्र निश्चितच आजच्या दिवसाचा हा तारणहार हिरो ठरेल. अतिशय चांगला प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटची व्यवस्थित
संपर्क न होऊ शकल्याने या चेंडूवरती मिळेल अवघी 1 धाव आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 41 धावांवरती. 41 धावा धावफलकावरती. चेंडू बाकी आहेत 4 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 28 धावा. इथं मात्र गोलंदाजानं काही वेडेवाकडं केलं नाही तर बामणडोंगरी संघासाठी या 4 चेंडूमध्ये 28 धावा जमा करणं खूप कठीण होऊन जाईल. हॅलो, सांबार्ली संघाचा कर्णधाराला विनंती आहे, लगेच या, आपल्याला वेळ वाचवायचा आहे. आलेले आहेत या, लगेच मंचावर लगेच आपल्याला नाणेफेकी करायची आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज साजन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे जरूर, मात्र चेंडू बराच काळ हवेत. कोणी क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, परंतु एकच धाव या चेंडूवरती घेतली जाईल कारण बराच दूर गेलाय सामना हा बामणडोंगरी संघापासून. आणि आपण विचार केला तर 3 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता असणार आहे. 3 चेंडू 27 धावा. निश्चितच गोलंदाजानं इथं काही वेडेवाकडं केलं नाही तर हा सामना बामणडोंगरी संघासाठी निश्चितच खूप डोईजड ठरणार आहे. अतिशय चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार होतोय त्यामुळे 43 धावांवरती 43 धावा धावफलकावरती लागल्यात. निश्चितच इथं मात्र बामणडोंगरी संघाच्या फलंदाजांना डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. ओवळेच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. जरी मोठी धावसंख्या असली तरी गाफील न राहता मात्र कोणतीही संधी त्यांनी बामणडोंगरी संघाच्या फलंदाजांना दिली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की बामणडोंगरी संघ सध्या पराभवाच्या दाट छायेमध्ये वावरतोय. आणखीन एक फलंदाज इथं होईल झेलबाद. हॅलो, जसा सामना संपेल तसा ओवळे संघाच्या कर्णधारानं लगेच धावत यायचं आहे समोरच्याकडं, कारण प्रत्येक वाचणारा क्षण, प्रत्येक मिनिट आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. टायमिंग म्हणे का म्हणतो आपण, प्रत्येक वेळी दुपारी झाला आपला 1 तासाचा उशीर, त्यामुळे स्पर्धाला थोडासा जर बघितले सामने अंधारात जातील की काय, त्यासाठी सहकार्याची गरज आहे. ओवळे संघाच्या कर्णधाराला वारंवार सांगते की लगेचच धावत यायचं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंगमधील आणि या सामन्यातील तो देखील टाकला जातोय आणि अशा रीतीनं ओवळे संघ एक मोठा विजय मिळवतोय. पुढील फेरीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि कर्णधारांनी लगेच या नाणेफेकीसाठी कर्णधार प्रमोद येते. या प्रमोद, वेल डन, कमान, लगेच शिरूच्या नाणेफेक करून घ्या. जयवंत मात्रे यांना विनंती असेल की लगेच नाणेफेकी करून घ्या. आणि सामना तेजस मात्र आपल्यासाठी कॅचसाठी नयन हवळ यांनी 200 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. या प्लीज. नाणेफेकी होते 2 संघाच्या दरम्यान. थांबा 1 मिनिट, किती ओव्हरचा सामना? 4 षटकांचा सामन्याचा सामनावीर प्रवीण. मॅन ऑफ द मॅच अजित मुंगाजी, ज्याने फलंदाजी करताना 12 चेंडूमध्ये 29 धावा केल्या. तो अजित मुंगाजी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. नाणेफेकी जिंकली प्रमोदने, लगेच निर्णय करायचा. अजित मुंगाजी या सामन्याचा सामनावीर. तुम्हाला लगेचच खेळायचं आहे, त्याच्यामुळे